धगधगत्या आयुष्यात केस गळती हा मोठा विषय. प्रदूषण, बदललेली जीवनशैली यामुळे लहान मुलांपासून तरुणांना देखील याचा फटका बसतोय. अशातच जर तुम्हाला 3च दिवसात टक्कल पडलं तर विचार करून धक्का बसेल ना. पण हे घडलंय. बुलढाण्यात सध्या विचित्र आजारामुळे दहशत निर्माण झाली. पाहूया. बुलढाण्यात टेन्शन, लोकांना पडतंय टक्कल. नागरिक आजारानं भयभीत, प्रशासन यंत्रणाही चकित. होय, तुम्ही ऐकलं ते खरंय. बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीकाठच्या गावात गेल्या 10 दिवसांपासून नागरिक एका वेगळ्याच आजारानं त्रस्त झालेत. आधी डोक्यात अचानक खाज येऊ लागते आणि त्यानंतर 3 दिवसात डोक्यावरचे केस पूर्णपणे गळून जाऊन टक्कल पडतं. विशेष म्हणजे यात पुरुषांसह लहान मुलं, महिलांची संख्या भरपूर आहे. हिंगणा, बोंडगाव, भोटा, पहूर, पूर्णा अशा शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावातील शेकडो लोक यानं त्रस्त झाले. बोंडगाव, कठोरा व कालवड येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहे. आम्ही तिथे जाऊन संपूर्ण सर्वेक्षण केलेले आहे. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा सेविका यांच्या संयुक्त पथकाने येथे सर्वेक्षण केलेले आहे व आरोग्य शिक्षण संबंधित रुग्णांना देण्यात आलेले आहे. हातखेड ग्रामपंचायत गेल्या 10 दिवसापासून बोंडगाव येथे केस गळतीचं प्रमाण चालू आहे आणि त्याची तीव्रता एवढी आहे की एका घरामध्ये जर एक पेशंट निघलं तर तिथं दुसरं, तिसरं असं करून ते 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण टक्कल होत आहे. या संदर्भात मी DHO साहेबांना परवा दिवशीच पत्र दिलं, पण त्यांच्याकडून पाहिजे असा काही प्रतिसाद मिळाला नाही आणि आरोग्य विभागाचा असा ठोस काही इथं कोणती टीम पाठवलेली आणि काही पाठपुरावा असा काही दिसला नाही आम्हाला. दिवसेंदिवस या आजारानं बाधित होणाऱ्यांची संख्या वाढतीये. अद्याप आरोग्य प्रशासन सर्वेक्षण करण्यापलीकडे काहीही करत नाहीये असं नागरिकांचं म्हणणं आहे. पण आरोग्य प्रशासनाला नेमका हा आजार काय आहे याबद्दल निदान करता आलं नसल्याचं नागरिक म्हणतायत. ऑलरेडी आपण पाण्याचे नमुने हार्डनेस तपासण्यासाठी, नायट्रेट्सचं प्रमाण तपासण्यासाठी किंवा इतर जे काही क्षार असतील या पाण्यामध्ये ते तपासण्यासाठी रासायनिक प्रयोगशाळेस पाठवलेले आहेत. त्याचाही रिपोर्ट आज येणे अपेक्षित आहे. सदर रिपोर्ट आल्यानंतर आणि बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर जेव्हा एकत्रित आपल्याकडे दोन्ही रिपोर्ट होतील त्यावेळेलाच आपलं एक्झॅक्ट या आजाराचं निदान आपल्याला होईल. पण असं अचानकपणे टक्कल कुठल्या कारणानं पडू शकतं त्याबाबतही तज्ज्ञांनी काय सांगितलं तेही पाहूया. या आजाराला वैद्यकीय भाषेत एक्झुएट हेअर लॉस अर्थात एल्युपेशिया म्हणतात. अनेकदा दूषित पाण्याची आंघोळ किंवा काही कॉस्मेटिक्समुळे हे होतं. काही केसेसमध्ये कुपोषणामुळे किंवा व्हिटॅमिन कमतरता ही देखील कारणीभूत ठरते. तर बुरशीमुळे सुद्धा टक्कल पडू शकतं. आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलं की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा. त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल. डेप्युटी डायरेक्टर आणि आमची सगळी मेडिकल विभागाची टीम तिथे गेलेली आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती अधिक बोलता येईल. ज्या परिसरात नागरिकांचा आजार आढळलाय तो परिसर पूर्णा नदीकाठचा असून तो खारपण पट्टा म्हणजेच क्षारपट्टा म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या परिसरात किडनीच्या आजारानं हजारो रुग्ण दगावलेत. परिसरातील भूगर्भातील पाणी हे पिण्यास अयोग्य असल्याचं अनेक शासकीय अहवाल सुद्धा आहेत. या पाण्यात फ्युराईडची मात्रा जास्त असल्यानं अशा प्रकारे केस गळती होऊ शकते. मात्र 10 दिवसातच हा प्रकार समोर आल्यानं टक्कल का पडतंय किंवा आजार का जडतोय हे अद्यापही आरोग्य प्रशासनाच्या हाती लागलेलं नाही. लवकरच चर्मरोग तज्ज्ञ आणि इतर अनेक वरिष्ठ डॉक्टरांची टीम देखील इथे पोहोचणार आहे. ते आल्यानंतर सर्वप्रथम आपण सगळ्या पेशंटची तपासणी केली असता यामध्ये बऱ्याच पेशंटला असं आढळून आलं की त्वचेच्या आजारामध्ये फंगल इन्फेक्शन असल्याचं दिसून आलं आहे. सोबत पेशंटच्या कंप्लेंट्स अशा होत्या की आमच्या डोक्याला खाज येते, डोक्यामध्ये पॅचेस आहेत, सोबत स्केलिंग्स आहेत. यामध्ये मोस्टली काही आजार असे असतात की टिनिया कॅपिटिस झालं, पिटारियासिस कॅपिटिस झालं, सेबरिक डर्मेटायटिस असे आजार मोस्टली असू शकतात. अचानक आलेल्या या आजारानं नागरिक भयभीत झालेत. आरोग्य विभागही सज्ज झालाय. आता या आजारापासून लवकरात लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना नागरिक करतायत. संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.